सर्वांना नमोबुद्धाय, जय भीम, जय भारत. मागच्या 3 ते 4 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये बौद्धांमधून होणारा विरोध आणि मातंगांमधून होणारं समर्थन हे कशासाठी आहे नेमकं, याचा एक अज्ञानीपणाचा मातंग समाजाकडून होणारा समर्थनाचा व्हिडिओ हा मी बनवत आहे. मुळात हा व्हिडिओ बनवण्यामागचं जे कारण आहे, काल सुधाकर भालेराव ह्या मातंग समाजाच्या मातंग शक्ती संघटनेचा अध्यक्ष आणि मुळातच हा RSS ची निगडित व्यक्ती आहे. RSSच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या ह्या व्यक्तीने एक पोस्ट टाकलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी हे लिहिलेलं आहे की आम्ही आरक्षण का मागतोय, आरक्षणाचं उपवर्गीकरण आम्हाला का हवं आहे. मुळात हेच आम्ही मागचे 4 महिने झालं सांगतोय की आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. अनुसूचित जातीतील लोकांचं आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही आहे. ते तुमच्या प्रतिनिधित्वाचं रक्षण आहे. प्रतिनिधित्वाचं रक्षण आहे. तुम्हाला भारताच्या राज्यघटनेनं दिलेलं प्रतिनिधित्व आहे. पण मातंग लोकांना असं वाटतंय की आरक्षण उपवर्गीकरण न झाल्यामुळं किंवा आता आहे त्या आरक्षणामुळं आमची आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती झाली नाही. असाच एक अडाणचोट हा आमदार आहे. मी नेहमीच म्हणत असतो की कसं आहे की कायद्याचा अभ्यास हा नेमका आमदार, आता हे आमदार वगैरे होण्यासाठी असे काही क्रायटेरिया नसतात की त्याला कायद्याचा अभ्यास असला पाहिजे, तो कायदा पास असला पाहिजे किंवा अजून काही गोष्टी असल्या पाहिजेत. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिनिधित्वाची ज्यावेळेस रिप्रेझेंटेशन ऍक्ट बनवण्यात आला त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी खरं तर प्रतिनिधी हा जो आहे हा चारित्र्य आणि शीलवान असावा ही अट ठेवली होती. आता शीलवान आणि चारित्र्यवान किती प्रतिनिधी भारताच्या पार्लमेंटमध्ये आणि अन्य राज्यांच्या विधिमंडळांमध्ये आहेत हा एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो. पण त्यासाठी शिक्षणाची अट ठेवलेली नाही आहे, सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आणि शिक्षणाची अट न ठेवल्यामुळे कुठलाही अडाणचोट व्यक्ती उठतो आणि आमदार खासदार होतो, समाजाचं प्रतिनिधित्व करतो, समाजाला मूर्ख बनवतो. असाच काहीसा मूर्ख बनवण्याचा प्रयत्न सध्या महाराष्ट्रामध्ये मातंग शक्ती या संघटनेचा आणि खरं तर RSSच्या इशाऱ्यावर नाचणारा माणूस सुधाकर भालेराव करतो. काल सुधाकर भालेरावने एक पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये त्याने लिहिले की आम्हाला उपवर्गीकरण का हवं आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा त्यांनी असा मांडलेला आहे, एका मुद्द्याचं मी संविधानिक रेफरन्स देऊन भारताच्या राज्यघटनेमध्ये केलेले त्याच्याबद्दलचे प्रोव्हिजन सांगून तो मुद्दा पुढे नेतोय आणि त्यासाठी आरक्षण उपवर्गीकरणाची गरज नाही तर आहे त्या कायद्यांवर अंमलबजावणी करण्याची खरं तर गरज आहे. तुम्हाला स्पेशल कोटा जर कशासाठी हवा असेल तर तो स्पेशल कोटा राज्य सरकार देऊ शकतं, तरी सुद्धा आरक्षण उपवर्गीकरणाची गरज नाही, ही आमची मूळ भूमिका आहे. आरक्षण उपवर्गीकरण करणं हा खरं तर आरक्षणाचे तुकडे करण्याचा विषय आहे आणि आरक्षणाचे एकसंघ वर्गाचे जातीमध्ये तुकडे करून आरक्षण संपवण्यासाठी हे षडयंत्र खरं तर पंजाब मधून सुरुवात झालेलं आहे. बाकी राज्यांमध्ये पण हळूहळू ते पसरत गेलेलं आहे आणि त्याचं वलय आता महाराष्ट्रामध्ये पसरताना दिसतंय. त्यामुळं आमची भूमिका ही आहे की अनुसूचित जाती हा एकसंघ वर्ग आहे आणि तो एकसंघ राहिला पाहिजे. जर कोणाला काही कमी जास्त झाला असेल, कमी जास्त मिळाला असेल तर त्यामध्ये प्रत्येक जात समुदायाने आहे त्या कायद्यांमध्ये सारा राज्य सरकारला अंमलबजावणी करायला भाग पाडून आपला विकास साधणे ही आर्टिकल 341 प्रती असलेली आपली नैतिकता आहे. पण नैतिकता सोडून दिलेल्या लोकांनी हा जो आरक्षण उपवर्गीकरणाचा डाव मांडलेला आहे तो किती खोटा आणि RSS ला पूरक असा डाव आहे हे मी तुम्हाला सांगतोय. सुधाकर भालेराव यांचं म्हणणं आहे की आम्ही शैक्षणिक मागासलेपण आहे. आता यांच्यामध्ये जर शैक्षणिक मागासलेपण आहे तर हे शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी राज्य सरकार आर्टिकल 46 नुसार भारताच्या राज्यघटनेमध्ये अनुसूचित जातीच्या, तर हे पहा माझ्याकडं ही भारताच्या राज्यघटनेचं पुस्तक सुद्धा आहे, मी खोटं बोलत नाही, मी पुराव्यासहित बोलतो. आता याच्यामध्ये जाऊ आपण आर्टिकल 46 मध्ये. आर्टिकल 46 काय म्हणतं की हे पहा इथे आर्टिकल 46 आहे, हे शैक्षणिक मागास आहेत म्हणतायत. आता याचा तुम्हाला मी फोटो दाखवतो, म्हणजे सुधाकर, थोडासा व्हिडिओ लांब होईल पण सुधाकर भालेरावची ही पोस्ट आहे कालची
आता याच्यामध्ये मी इथं अलीकडच्या साईडला लावतो, ती तुम्ही चालू झाल्याच्या नंतर बघून घ्या. याच्यामध्ये विषय काय आहे की शैक्षणिक मागासलेपणा, शाळा आणि उच्च शिक्षणातील कमी प्रमाण, आर्थिक अडचणीमुळे शिक्षण अर्धवट सोडण्याचे प्रमाण. आम्ही हे मान्य करतो. आम्ही मातंग समाजामध्येच नाही तर बौद्धांमध्ये सुद्धा, चांभारांमध्ये सुद्धा मुळात विषय काय आहे, मराठवाड्यामध्ये लोकांना रोजगाराच्या संधी नसल्यामुळं 6 महिने मराठवाड्यातले लोक आजही 6 महिने, माझे नातेवाईक जातात, माझा सक्का चुलता जातो, माझा सक्का चुलता 6 महिने विटा करायला हैदराबादला जातो, पण त्याचा मुलगा आजही एमपीएससी आणि युपीएससी ची तयारी करतो. आम्ही कारण दिले नाहीत कधी आम्ही सामाजिक मागासलेपणात आहोत म्हणून. माझा चुलता आणि चुलती आजही जातात, माझे आई वडील सुद्धा जायचे, माझे अन्य चुलते चुलती पण जायचे, पण आम्ही याचा कधी बाऊ केला नाही, कारण आम्ही आरएसएसचे हस्तक कधी घालोच नाही.